मालवणमध्ये शिंदेसेना आणि भाजपमधला संघर्ष आणखी पेटला। भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणेंनी केलाय। इंस्टाग्राम लाईव्ह करत निलेश राणे थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरी पोहोचले। रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सोबतच निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी त्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरीही त्यांनी बोलवून घेतलं। दरम्यान या घटनेनंतर भाजपकडूनही प्रतिक्रिया आली आहे। काही जणांकडून भाजपला जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असल्याचं भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटलंय। पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी योग्य चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी असंही बन म्हणाले। 20-25 लाख असलेली एक बॅग मिळाली पैशाची। त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं बघून 20 ते 25 लाख रुपये असावे। हे विजय केनोडेकर यांच्या घरी हे पैसे काय करतायत हा माझा सवाल होता त्यांना। त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही। आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल, निवडणूक आयोगाला सांगावं लागेल। काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली। मी हेच म्हणत होतो, हे अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? मालवण प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याशी काहीही संबंध नाही। जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्यासाठी काही लोक अशा पद्धतीचं षडयंत्र रचतायत का आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करतायत का याचा देखील तपास होणं गरजेचं आहे। या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी आणि निवडणूक आयोगाने योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे। भारतीय जनता पार्टी पैसे वाटपावर विश्वास ठेवत नाही। आमचा लोकशाहीवर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर संपूर्ण विश्वास आहे। रवींद्र चव्हाणांनी निलेश राणेंचे आरोप फेटाळले। ज्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं त्यांच्या घरी अशी धाड टाकणं चांगलं नाही असं रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय। तसंच मालवणमध्ये युती न केल्यानं शिंदेसेनेचा संताप होत असल्याचंही चव्हाण म्हणाले। 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत। 3 दिवसा अगोदर तिथला असणाऱ्या उमेदवार जे आहेत, आता कालच मी तिथे सभेमध्ये गेलो होतो, त्या सभेमध्ये त्यांनी सर्वांना काय सांगितलं हे लक्षात येत आहे की त्या उमेदवार जे आहेत त्या उमेदवार त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट खोटं आहे, हे खोटं आहे, ते खोटं आहे। निलेश राणे रडीचा डाव खेळत असल्याचा निशाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी लगावला। आमच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारे पैसे वाटप होण्याचा संबंध नाही असं स्पष्टीकरण देखील सावंतांनी दिलं। जात प्रमाणपत्राचा एक बदनामीचा अध्याय संपला, आज दुसरा बदनामीचा अध्याय सुरू झाल्याचंही भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणाले। खरं तर विजय केनवडेकर यांच्या घरी थेट आमदारांनी जाणं किंवा कोणत्याच कार्यकर्त्याच्या घरी हे मला वाटतं योग्य नाही। यासाठी अनेक यंत्रणा आहेत। काही शंका असल्यास तर ते यंत्रणाच्या माध्यमातून ते केलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या आणि पर्यायाने कार्यकर्त्यांच्या बदनामीचा जो काही खेळ चाललेला आहे तो मला वाटतं बरोबर नाही। माजी मंत्री दीपक केसरकरांनी निलेश राणेंचं कौतुक केलं। निलेश राणेंनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं आमदार केसरकर म्हणाले। मालवण नगर परिषदेत लोकांकडे विकासाचं विजन घेऊन गेलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलंय। पैशांचा वापर करून निवडणुका लढल्यास जिल्ह्याची संस्कृती बिघडेल असं केसरकरांचं म्हणणं आहे। शेवटी लोकांकडे आपण आपल्या विकासाचं विजन घेऊन मतं मागितली पाहिजे। पैशाचं वाटप नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणं अतिशय चुकीचं आहे। त्यांनी जो प्रयत्न केला तो कौतुकास्पद आहे। याच्यामधून पुढच्या काळामध्ये अधिकचं स्वच्छ राजकारण हे या जिल्ह्यामध्ये मला खात्री आहे। दरम्यान रोहित पवारांनी देखील निलेश राणेंचं कौतुक केलंय। त्यांनी ट्विट करत भाजपच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधलाय। सत्तेत असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करून निवडणुका जिंकायच्या, हाच भाजपचा फॉर्म्युला आहे असं रोहित पवार म्हणाले। रोहित पवारांची एक पोस्ट आपण पाहूया। निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा पुराव्यासह उघड केला। यासाठी शिवसेना नेते आमदार निलेश राणे यांचे आभार। सत्तेत असताना मलिदा खायचा, नंतर त्याचाच वापर करून निवडणुका जिंकायच्या, हाच भाजपच्या विजयाचा फॉर्म्युला आहे।
यात कोणतीही चाणक्य नीती नाही. आता मित्रपक्षाच्याच आमदारानं टराटरा कपडे फाडल्यानं पार्टी विथ डिफरन्स असे नाकाने कांदे सोलण्याचे धंदे भाजपनं बंद करावेत आणि आपले पाय मातीतच नाही तर चिखलात पूर्ण माखलेले आहेत हे मान्य करावं. शरद पवारांची राष्ट्रवादी निवडणूक आयोगाकडे अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदेंची तक्रार करणार आहे. लक्ष्मी दर्शनाशिवाय निवडणूक जिंकता येत नाही असा यांचा समज आहे. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर शशिकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी केलेल्या वक्तव्यानं निवडणूक आयोगाचा भंग केलाय. तरीही निवडणूक आयोग तक्रारीची वाट पाहत आहे का असा सवाल शशिकांत शिंदेंनी केलाय. निवडणूक आयोगाला तक्रार केलेली आहे की नुसते अजित पवारच नाही, अजितदादांच्या बरोबर चंद्रकांतदादा बोलले, चंद्रकांतदादांबरोबर बोलवलं की एकनाथ शिंदे बोलले, अजितदादा म्हणाले की माझ्या हातात चाव्या आहेत, एकनाथ शिंदे बोलले माझ्याकडे खातं आहे. आणि ह्या लोकांना चंद्रकांतदादांनी आधी कडी केली. ते बोलले की आमचा मालकच आमच्याकडे आहे. त्यामुळे ह्या तिघांचा मालक कोण होता, तिघांच्या वादामध्ये पैसा जनतेचा आहे. मला वाटतं की जनतेने आता निर्णय घ्यावा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणि शिंदे सेनेत कुर्डुवाडीत झालेली युती भविष्याची नांदी ठरू शकेल असं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केलं. एकनाथ शिंदेंचा फक्त वापर झाल्याचंही शशिकांत शिंदे म्हणाले. आपण दोघेही एकत्र येत आहे की महाराष्ट्राची कराची भविष्याची नांदी तुझा. आज आपण दोघेही एकत्र येत आहे की महाराष्ट्राची कराची भविष्याची नांदी तुझा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या प्रचार सभांमध्ये लाडक्या बहिणींना योजनेबाबतचं आश्वासन देत आहेत. अशातच खासदार श्रीकांत शिंदेंनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. 2.5 वर्षात सगळ्यात जास्त योजना एकनाथ शिंदेंनी आणल्या. सगळ्यात आधी लाडक्या बहिणींचा विचार कोणी केला असं श्रीकांत शिंदे म्हणाले. शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सगळ्यात जास्त योजना आणण्याचं काम किंवा पॉलिसी बनवण्याचं काम जर झालं असेल तर त्या 2.5 वर्षांमध्ये झालं. लाडक्या बहिणी देखील मोठ्या संख्येमध्ये इकडे बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणींचा विचार अगोदर कधी कोणी केला नव्हता. त्या लाडक्या बहिणींचा विचार देखील जे आहे हे महायुतीच्या सरकारने केला. कोकणामध्ये देखील नगरपरिषद निवडणुकीची रंगत वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार किरण सामंत देखील प्रचार करत आहेत. समाजातील विविध घटकांच्या बैठका घेत आहेत. दरम्यान लांजा आणि राजापूर नगरपरिषदेवरती शिवसेना महायुती आपलं वर्चस्व राखेल असा विश्वास किरण सामंत यांनी व्यक्त केला आहे. आम्ही शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचलोय. आमची विकास कामं जी गेल्या मागच्या 2.5 वर्षामध्ये आणि मी आमदार झाल्यापासून 1 वर्षामध्ये जी कामं झाली याची पोचपावती म्हणून आम्हाला लांजामध्ये 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येईल. तसंच राजापूरमध्ये 20च्या 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येईल. कदाचित तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटेल पण 3 तारीखचा रिझल्ट तुम्हाला कळेल. मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये एका नागरिकाचं नाव हे केवळ दुबार किंवा 3 वेळा नाही तर तब्बल 103 वेळा आढळून आलं. पण त्या नागरिकाचं नाव 103 वेळा असलं तरी त्याला मतदान एकदाच करता येणार असल्याची भूमिका मुंबई महापालिकेनं घेतली आहे. मुंबई शहरातल्या मतदारांची संख्या 1,03,00,000च्या आसपास आहे. त्यामध्ये 4,33,000 नावं दुबार असल्याचं निदर्शनास आलंय. ही दुबार मतदारांची नावं हटवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येते. येत्या 5 डिसेंबरपर्यंत दुबार मतदार हटवण्यासाठीची मोहीम राबवली जाईल. राज्य निवडणूक आयोग आणि ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबईची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानं निवडणूक आयोगाचा घोळ पुन्हा समोर आला. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मतदार यादी दाखवून निवडणूक आयोगाची आणि ठाणे महापालिकेची पोलखोल केली. ठाणे महापालिका आयुक्तांचा फोटो असलेल्या मतदार यादीमध्ये नवी मुंबई प्रभाग असलेले पत्ते आढळून आले. अविनाश जाधव यांनी हा घोळ समोर आणताच ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवरून मतदार यादी काढून टाकण्यात आली. जर तुम्ही याद्या बघाल तर ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर 2025 सार्वत्रिक निवडणूक वरती आयुक्तांचा फोटो आणि खाली नवी मुंबईच्या याद्या. काय तुम्ही निवडणुकीला मजाक बनवून ठेवलेला आहे. निवडणुकीचा खेळ खंडोबा केलेला आहे असा आमचा आरोप आहे. आयुक्तांनी याचं उत्तर आम्हाला द्यायचंय की नक्की काय, आणि आयुक्तांनी जर उत्तर आम्हाला दिलं नाही ना तर आम्ही या वेळेला ना निवडणूक नीट होऊन देणार.
मुंबईतल्या चेंबूरमध्ये पुरुषांच्या शासकीय भिक्षुगृहातील भिक्षुकांची मतदार यादीमध्ये नोंद असल्याचं उघडकीस आलंय। तब्बल 100हून अधिक भिक्षुकांची मतदार यादीमध्ये नोंद आढळल्यानं मोठी खळबळ उडाली। या पुरुष भिक्षुगृहामध्ये सध्या राहत असलेल्या नसलेल्या भिक्षुकांचीही नावं मतदार यादीमध्ये असल्यानं मनसेनं तीव्र भूमिका घेतली आहे। मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी या शासकीय भिक्षुगृहामध्ये जाऊन मतदार नोंदी संदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। रोडवर सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्या लोकांना किंवा नशा करणाऱ्या लोकांना या सुधारगृहात आणलं जातं आणि ठेवलं जातं। या कैद्यांची सुद्धा या मतदार यादीमध्ये नावे नोंदवलेली गेलेली आहेत, परंतु हे कैदी आता आम्ही या ठिकाणी सुधारगृहाचे अधीक्षक यांना भेटलो तर बरेचसे कैदी या ठिकाणी सुधारगृहातून निघून गेलेले किंवा त्यांना पाठवलेलं आहे, तरी सुद्धा या प्रारूप मतदार यादीमध्ये त्यांची नावे आहेत। आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे की आपण या प्रत्येक गोष्टीची खात्री करावी आणि या ठिकाणी नसलेल्या कैद्यांची नावे ही तात्काळ डिलीट करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने हे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये 45,000 मतदारांची नावं दुबार असल्याचं नमूद करण्यात आलंय। दुबार नावं असलेल्या मतदारांच्या समोर डबल स्टार असं चिन्ह देण्यात आलंय। या मतदारांकडून मतदानापूर्वी हमीपत्र लिहून घेतलं जाणार आहे आणि त्याद्वारे त्यांनी ते 2 ठिकाणांपैकी कुठे मतदान करणार आहेत हे सांगायचंय। नागपूर महानगरपालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये 20,93,392 मतदारसंघ होते। यंदाच्या प्रारूप मतदार यादीमध्ये मतदारसंघ 24,82,475 झालेत, म्हणजेच 2017च्या निवडणुकीच्या तुलनेत 3,90,083 मतदारांची वाढ झालेली आहे, जिथे 24,82,475 मतदार होते आणि त्याआधी 2017 मध्ये 20,93,392 मतदार होते। पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मुलांना आईच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या प्रचारासाठी तयारी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार ज्योत्स्ना येसुगडे यांच्या प्रचारासाठी त्यांचा मुलगा निलेश येसुगडेंकडून प्रचार केला जातोय। मी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सगळं लोकांच्या सहमतीने ही निवडणूक लढत आहे। मी तुमच्यासाठी कटिबद्ध आहे आणि बापूंचं स्वप्न पूर्ण कराय आणि निलेश भैयाच्या नेतृत्वाखाली गावाचा विकास करण्यासाठी आम्ही सर्वजण उभे आहोत। आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ज्योत्स्ना काकी विठ्ठलराव येसुगडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी या प्रभागामध्ये फिरत असताना नागरिकांचा प्रचंड उत्साह त्या ठिकाणी आहे आणि आम्हाला नागरिकांच्यातून चांगल्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी मिळत आहेत। केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी राजीनामा दिलाय। पोटेंसह 6 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय। कार्यकाळ पूर्ण झाल्यानं राजीनामा दिल्याची सचिन पोटे यांनी माहिती दिली आहे। सचिन पोटे यांना भाजप आणि शिवसेना शिंदे सेनेकडून ऑफर असल्याची चर्चा आहे। मनमाड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10ची निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे। तिथून निवडणूक लढवणारे ठाकरे सेनेचे उमेदवार नितीन वाघमारेंचं निधन झालंय, त्यामुळे स्थगिती देण्यात आल्याचं कळतंय। राज्य निवडणूक आयोगाने याबाबतचे अधिकृत आदेश जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाला पत्राद्वारे कळवलेत। मात्र नगराध्यक्षपदाची त्या भागात निवडणूक प्रक्रिया नियोजित कार्यक्रमानुसार सुरू राहील। या प्रभागामध्ये नवीन कार्यक्रम आणि तारीख जाहीर केली जाणार आहे। अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील 5 आरोपींवरती आरोप निश्चित करण्यात आलेत। मुंबईतील विशेष मकोका न्यायालयानं आरोप निश्चित केलेत। न्यायाधीश महेश जाधव यांनी विकी कुमार गुप्ता, सागर कुमार पाल, सोनू कुमार बिश्नोई, रफिक सरदार चौधरी आणि हरपाल सिंग यांच्या विरुद्ध आरोप ठरवले। मात्र सर्वांनी स्वतःला निर्दोष असल्याचं सांगितलंय। आरोप निश्चित झाल्यानंतर प्रकरणाची सुनावणी आता सुरू होणार आहे। या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई, त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि रावताराम स्वामी यांना पोलिसांनी वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित केलंय। 14 एप्रिल 2024च्या पहाटे विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांनी मोटरसायकलवरून गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार केल्याचा आरोप आहे। भांडूप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी बदलण्याचं काम मुंबई महापालिकेनं हाती घेतलंय। यामुळे अर्ध्या मुंबईमध्ये 3 आणि 4 डिसेंबरला 15% पाणी कपात केली जाणार आहे। भांडूप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचं काम मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभागानं हाती घेतलंय। गोवंडी रेल्वे स्थानकात एका महिलेनं एका मुलाच्या कानशिलात लगावली। मुलगा अश्लील चाळे करत होता असा महिलेचा आरोप आहे। गोवंडी रेल्वे स्थानकातील व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय।
वरळी सी लिंकवर चालत्या गाडीला आग लागली. आगीमध्ये गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे. गाडीला आग लागल्यामुळे कोस्टल रोड आणि सी लिंकवर काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.